नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA BSc BCom द्वितीय वर्ष मराठी कौशल्य विकास SCC मराठी या ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करत असताना आपण वक्तृत्व म्हणजे काय, वक्तृत्वाच्या काही व्याख्या, वक्तृत्वाचा इतिहास, वक्तृत्वाचं स्वरूप पाहिलेलं आहे आणि अष्टपैलू वक्तृत्वाचे गुण आपण पाहत आहोत. त्यातलं भाषणशैली पाहिलं, दुसरं आत्मविश्वास, प्रबळ आणि दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिलं, त्यानंतर तिसरं वाचन, व्यासंग आणि शब्दाचे सामर्थ्य हे पाहिलं. आता आपण चौथा मुद्दा पाहणार आहोत, देहबोली. अष्टपैलू व्यक्तित्वपटूचे गुण यामध्ये देहबोली ही खूप महत्त्वाची आहे. माणसाच्या जीवनामध्ये देहबोलीला प्रचंड महत्त्व आहे. प्राचीन काळापासून या देहबोलीचा अभ्यास चालू आहे. ज्युलियस फास्ट नावाच्या वर्तनतज्ज्ञाने या देहबोलीकडे लक्ष वेधले आणि सांगितले की माणसाचे आबोल अभाषिक वर्तन हे खूप प्रभावी असं एक निर्देशक आहे. परस्पर संबंध निर्माण करून प्रस्थापित करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे देहबोली. कारण चार्ली चॅप्लिन सारख्या कसलेल्या आणि दर्जेदार अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून देहबोलीचे महत्त्व दाखवून दिले. चार्ल्स डार्विन यांनी द एक्सपिरियन्स ऑफ द इमॅजिनेशन इन मॅन अँड ॲनिमल्स या संशोधनात चेहऱ्यावरील आविर्भाव, शरीराच्या हालचाली, डब इत्यादी बाजूवर विश्लेषण केलेले आहे. कारण शब्दाच्या पलीकडे जाणारे अजब भाषण म्हणजे देहबोली. कारण कोणतीही भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शब्द हेच फक्त काम करतात असं नाही, तर माणसातील देहबोली, ठब, लकब, हालचाल, आविर्भाव, त्याच्या सर्व हालचाली याच्याकडून हे कार्य केले जाते. कारण काही वर्तनवादी तज्ज्ञ तर म्हणतात 55% देहभाषेच्या स्वरूपातच माणूस बोलत असतो. माणसांचे विचार, भावना, इच्छा, आकांक्षा यांचा शरीरावर कळत नकळत पगडा असतो. कारण भारत तांबे कवी म्हणतात, डोळे हे जुलमी गडे, रुखड मज पाहू नका, जादूगिरी त्यात पुरी येत उभे राहू नका. चेहरा, डोळे हलविणे, हात हलविणे, डोळे विस्पारणे वा डोळे किलकिली करणे, खांदा भुवया उडवणे यांच्या आविष्कारासह बोलणं, भाषण, वक्तृत्व, गायन, संवाद रंगत जात असतो. कारण एखादा विचार व्यक्त करण्यासाठी भाषा प्रभावी जरी माध्यम असली तर देहबोली ही महत्त्वाची आहे. कारण चेहरा हा माणसाच्या हृदयाचा आरसा आहे. त्यातला चेहरा, देहबोलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहरा. संवाद आणि वक्तृत्वात देहबोली ही अत्यंत महत्त्वाचं काम करत असते. माणसाच्या दुसऱ्याच्या शब्दावर वा समोर काय घडते यावर विश्वास नसतो. शरीराकडून येणारे संदेश महत्त्वपूर्ण मानले जातात. भाषिक प्रभुत्वाबरोबरच देहबोली याचा संगम महत्त्वाचा असतो. कारण आपल्या मनाच्या, हृदयाच्या खोल गाभाऱ्यामध्ये जी विचार, भावना, आवर्तने उठत असतात ती चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत असतात. मग ती राग असेल, दुःख असेल, आनंद असेल, आश्चर्य असेल, भय यासारख्या भावना होत असताना त्यांच्यातील भेद चेहऱ्यावरील भावामुळे सहज ओळखता येतो. चेहऱ्याची ही हजरजवाबी अनेक जिन्सी हालचाल श्रोत्यांना कधी उत्साहाने भारून नाचायला लावते, तर कधी विस्फारित डोळ्याच्या एका हुकमीत त्यांना बंडाला प्रोत्साहन देते. चेहरा म्हणजे एक प्रकारची शक्ती आहे. हृदयाचे सारे राग, रंग ही शक्तीच व्यक्त करत असते. व्यक्तीचा चेहरा पाहताच त्याच्या स्वभावाची जाणीव आपणाला पाहायला मिळते.
मानसिक नाना विकाराच्या भल्याबुऱ्या रंगाचे शिरकाव दर्शविणारा स्क्रीन पडदा आहे. कोणती भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शब्द हेच फक्त काम करतात असं नाही, तर माणसाची देहबोलीसुद्धा लकबसुद्धा काम करत असतात. कारण मी सांगितलं, डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नका, जादूगिरी त्यात पुरी येत उभे राहू नका. ही भा. तांबेची कविता. ती नववधू आपल्या प्रियकराला, नवऱ्याला म्हणत आहे की तुम्ही इथं थांबू नका. तुम्ही थांबलात की या डोळ्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर का मानवी जीवनामध्ये साहित्यात डोळ्याचे विशेष महत्त्व आहे. वेगवेगळ्या डोळ्यांना विविध विशेषणे दिली जातात. डोळे जुलमी आहेत, डोळे मोहक आहेत, डोळे चंचल आहेत, एक ना अनेक विशेषण. कारण चेहरा जसा महत्त्वाचा असतो देहबोलीमध्ये, तसे डोळेही महत्त्वाचे असतात. डोके व मान हीही महत्त्वाची असते. डोके, मान, डोळे, चेहरा या सगळ्यातून देहबोलीच्या भावना उत्कृष्ट होत असतात. म्हणून तर डोळे म्हणजे आत्ममंदिराच्या खिडक्या आहेत. डोळे हे केवळ एक इंद्रिय नव्हे, तर आपले व्यक्तिमत्व दर्शविणारे केंद्रस्थानच आहेत. वक्त्याच्या आत्मविश्वासाची, संस्कृतीची आणि व्यक्तिमत्वाची किरणे याच खिडक्यातून श्रोत्यावर पाडायची असतात. डोळ्यानं घायाळ करायचं असतं श्रोत्यांना. श्रोत्यांची सगळी डोळ्यांची नजर, डोकं, मान, चेहरा हे सगळी नजर इकडंच राहिली पाहिजे. कारण देहबोलीसाठी काय काय महत्त्वाचं आहे? चेहरा महत्त्वाचा आहे, डोके मान महत्त्वाचे आहेत, डोळे महत्त्वाचे आहेत, वक्तृत्वपटूचा पेहरावसुद्धा महत्त्वाचा असतो, हातवारे महत्त्वाचे असतात, जीभ महत्त्वाची असते. कारण जीभच ही बोलायला लावत असते. आणि व्यासपीठावर बसताना व उभे राहताना हा वक्ता कसा चालतो, कसा उभा राहतो, कसा बसतो, कसा श्रोत्याकडे लक्ष देतो. बसताना वक्त्याला या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. वक्ता भाषण करताना सभागृहाची शांतता बरंच काही सांगून जाते. कारण सभागृह जर शांत असेल तर वक्त्याचं भाषण दर्जेदार ठरत असतं. म्हणून पोशाखही, त्या पेहरावही त्याचा चांगला असला पाहिजे. पॅन्ट, शर्ट आणि काळा कोट या पेहरावावर त्यांनी महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेला आहे. शिवाजीराव भोसले यांनी आपले शरीर 90% झाकण्याचा आपल्या शरीरावर पेहराव जबाबदार असतो. श्रोत्यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा काय परिणाम होईल, आपल्याबद्दल काय संवेदन करतील हे बऱ्याच प्रमाणात ठरविले जाते. हातवारेही खूप महत्त्वाचे आहेत. वक्ता बोलत असताना त्याच्या हातवाऱ्यांना खूप महत्त्व असते आणि त्यामधून तो आपल्या विचाराची सुसंगत आहे की नाही हे सहज श्रोत्यांच्या लक्षात येते. वक्त्याने देहबोलीची भाषा अवगत करणं गरजेचं आहे. कारण ती आपल्या जिभेहून बोलकी असते. हे तितकंच महत्त्वाचं आहे. वक्त्याने ही भाषा खूप अवगत करणं गरजेचं आहे. कारण आपले भाव, आपली मुद्रा, नृत्य करणाऱ्या नर्तिकेचा हात, डोळे, भुवया, मान सर्व काही लयीत व एकसुरात बोलत असतात. कारण ती नृत्य करत आपल्याला जाणवतं ते. कारण हातवारे एक महत्त्वाचे असतात. तिचा पेहराव, तिचे डोळे, डोके, मान, चेहरा. वक्तृत्ववाल्याचंही तसंच असतं. जीभ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. जीभ ही महत्त्वाची आहे. मनुष्याच्या आयुष्यात तोंडातील महत्त्वाचा घटक म्हणून जिभेकडे पाहिले जाते. जिभेचा वापर प्रवाही आणि प्रभावी आणि स्पष्ट उच्चारण्यासाठी महत्त्वाचा आहे. जीभ न बोलताच खूप काही बोलून जाते. वक्तृत्वाला या जिभेचा कायम फायदा होत असतो. बोलताना जेव्हा तोंड कोरडे पडायला लागते तेव्हा ही जीभ त्याला ओलावा निर्माण करून देण्याचं काम करते. त्यामुळे वक्ता चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो. अनेक वेळेस जे नवीन वक्ते असतात त्यांना जिभेच्या ओलाव्याचा फायदा घेणे गरजेचे आहे. कारण बोलताना तोंड कोरडे पडले तर वाक्य व्यवस्थित बोलता येत नाही. बोलण्याच्या सवयीप्रमाणे जीभ फिरली पाहिजे. या पद्धतीने दररोज काही वेळ सराव करणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या देहबोलीच्या गोष्टी व्यासपीठावर बसताना आणि उभे राहताना वक्त्याने काही काळजी घेतली पाहिजे. कारण वक्ता कसा चालतो, कसा उभा राहतो, कसा बसतो, काय बोलतो, श्रोत्याकडे कसे लक्ष ठेवतो आणि श्रोते याच्याकडे कसे लक्ष ठेवतात.
अनेक मान्यवर वक्ते सभास्थळी आल्यानंतर विठोबासारखे दोन्ही पाय घट्ट जुळून उभे राहतात, पण श्रोत्यांच्या लक्षात येते की हा भाव ओढून ताडून आणलेला आहे, कृत्रिम प्रभाव होय हे स्पष्ट लक्षात येत असते. कुठेही पुरुषाचा उजवा पाय पुढे ठेवून केलेला प्रवेश पुरुषाचा मर्दपणा जसा दाखवतो, तसा बायकांचा डावा पाय त्याच्या शालीनतेचा ठसा उमटीत असतो. व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर अनेक जणांना दोन्ही पाय सारखे हलवी ठेवण्याची सवय असते. वक्त्याने ती टाळली पाहिजे. वक्त्याने कशालाही टेकायला नको. काही वक्ते बोलताना हातरुमालाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. आवश्यक तेवढाच करावा. शर्टची बटणे, कोटाची बटणे उघडणे लावण्याची सवय काही वक्त्यांना असते, ती टाळावी. हात पाठीमागे ठेवून काही वक्ते बोलतात, ते टाळावे. हाताची मिठी पुढे धरण्याची सवय काही नसते, तीही टाळली पाहिजे. एकच हाताचा वापर काही वक्ते जास्त करतात, तेही टाळावं. माईक एकीकडे आणि आपण दुसरीकडे बघून बोलतो, त्यामुळे स्पष्ट आवाज येत नाही. माईकच्या समोरच भाषण करावे. आपल्यासमोर जे डायस असते त्याच्यासमोर उभे राहूनच भाषण करावे. माईकसुद्धा आपल्या उंचीनुसार व्यवस्थित करून घ्यावी, म्हणजे आवाज व्यवस्थित येईल. माईकमध्ये व आपल्यामध्ये आपल्या आवाजानुसार अंतर ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे एकूणच देहबोली हे वक्तृत्व पटूसाठी खूप महत्त्वाचे असते. कारण वक्ता जेव्हा भाषण करणार असतो किंवा एखादं व्याख्यान देणार असतो, तेव्हा त्याचा चेहरा, डोके, मान, डोळे, वक्तृत्वाचा पेहराव, हातवारे, जीभ आणि एकूणच उभे राहता आणि बसताना वक्तृत्वपटूच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं पाहिजे, या सगळ्याचा विचार आपण आता केलेला आहे. आता यानंतरचा भाग आपण उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.